तर आता दुसऱ्या काही बातम्यांकडे वळूयात। नगरपालिकांच्या निवडणुकांनंतर केंद्र सरकारच्या नोटबंदी विरोधात देशभरात विरोधकांनी आज जन आक्रोश दिवस पाळला। या निमित्तानं ठिकठिकाणी विरोधी पक्षांनी आक्रोश रॅली काढल्या। राज्यभरात नगरपालिका निवडणुकांच्या निकालाची धामधूम असली तरीही महत्त्वाच्या शहरांमध्ये काँग्रेसनं रस्त्यावर उतरून आक्रोश आंदोलन केलं। मुंबईमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मिळून सांताक्रूज ते बांद्र्यापर्यंत जन आक्रोश मोर्चा काढला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं। त्यावेळेस मोदी सरकार विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली। तर ठाण्यामध्ये महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मडकी फोडून नोटबंदीचा निषेध व्यक्त केला। नागपुरात नोटबंदी विरोधातल्या आंदोलनामध्ये नेत्यांमध्ये दुफळी दिसली। शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी काँग्रेसचे दोन वेगवेगळे आक्रोश मोर्चे निघाले। माजी खासदार विलास मुत्तेमवार आणि माजी मंत्री नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली हे वेगवेगळे मोर्चे निघाले होते। देशभरात या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला। ठिकठिकाणी निघालेल्या रॅलीजमध्ये काँग्रेससह आप, बसपा आणि सपा हे पक्ष सुद्धा सहभागी झाले होते।